नमस्कार मित्रांनो, तर आमच्या या ज्योती पाटील ब्लॉगच्या तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. तर चला मित्रांनो, आपण चाललो आहोत निलजे पलावा दोडामोत्सव 2026. काल आपला खेळ पैठणीचा कार्यक्रम होता तिथे आणि आज आहे आपला सत्कार. सर्व रील स्टार यूट्यूबर लोक आज सर्वजण येणार आहेत. आज शेवटचा दिवस आहे, तर आज आम्हाला सर्वांना कामं नाही आहेत. आज फक्त एन्जॉय, एक प्रकारे आमचीच हल्दी आहे सर्वांची, असं समजा. सगळे रील स्टार यूट्यूबर असतील आणि हल्दीला ऑर्केस्ट्रा बोललं हे काय चाललं. आमचे सगळे सोपे खराब केले माऊनी खाजून. तर प्रवीण पाटील यांचा ऑर्केस्ट्रा तर आहेच. तर चला जाऊया आपण. आणि माझा नवरा पण आज मस्त मॅच. चला, तर पोचलो आम्ही आता. आणि काल मी खेळ पैठणीचा खेळण्यासाठी आली होती, पण आज गेस्ट म्हणून आलेली आहे आणि सर्वजण आपले फ्रेंड्स आलेले आहेत. चला, मी आज तुम्हाला पूर्ण दाखवते कसं आहे ते महोत्सव. तर काय मग सेलिब्रिटी कशा बरेत ना? मजेत एकदम. तुमची रिक्षा बघितली, मला क्रॉस करून दिली नाक्यावल्या. अंबरनाथचे स्टार आलेले आहेत ज्योती पाटील. हे कमी घालते आज काय आज आहे आज आहे प्रवीण का? पाटील. प्रवीण पाटील नाही, ती ऑर्डर द्यायची आमची होम मिनिस्टरची. कोण? मला अरे अरे बंटी नियोजन नाव पद्धतशीरमध्ये. चला 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 पुढे जाऊ दे. चला, मला पण. चला, आमची गँग निघालेली आहे पुढे. केलं नक्कीच मी त्यांच्या कार्याला सलाम देतो. आणि मी आहे तनुजा MIDC मधला शेखर पाटील बोलून. मी माझ्या युट्यूबला पारंपरिक आपल्या आगरी पद्धत आणि पारंपरिक ब्लॉग्स असतात. तर नक्कीच मी धन्यवाद देतो आणि आपल्या अनुराधा ताईंना देखील धन्यवाद देतो, त्यांनी मला आमंत्रण केल्याबद्दल. बरं आहेत ना? बारी झाल्या तुम्ही लग्नात नाचून बारी झाल्या. ती सासू झाली आता कशी घाबरेल. फेमस झाली आहे आणि याचे आपले कलाकार दादा, मी ते मंचावरती उपस्थित आहे. मी दादांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. मी दादांना विनंती करते की त्यांनी जर्मनास फाउंडेशन बद्दल या प्रोग्रामबद्दल दोन शब्द शूटिंग करताना धर्मराज फाउंडेशन मध्ये ज्यांना थिएटरला बघायला नाही जा भेटला त्यांनी याबद्दल पहिलं नक्की बघा. मी राहुल देऊन त्यांना सन्मानित विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सहर्ष स्वागत करेन. दरम्यान अक्षय असेल, सॅमी भाऊ असतील, यांच्या ठिकाणी आपण झाले स्वागत सर्वांचं करून. आणि जेव्हा जेव्हा मंचावरती विनंती करते की त्यांनी त्यांना सन्मान देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. मामाच्या डोक्यात किती टाके पडलेत बघायला लागतील. या लाईटिंगमुळे दिसत नाही. इकडे येऊन बोला म्हणजे सगळे दिसणार. बोलावलं जणू साईनं ये म्हणाल तो पालखी घेऊन. आलो आणि त्याला परत चाललो हिला घेऊन, कारण आपल्या इथे लालबागवरून फेमस रील स्टार, ॲक्टर, यूट्यूबर सर्व काही आहेत ते. आणि सगळ्यांचे चाहते आहेत RD, त्यांना घेण्यासाठी चाललोय. माझी पहिलाच भेट होते. हां, खूप दिवसापासून होतं. जोगीबाईकडनं मी खूप सगळं ऐकलं त्यांच्याकडनं, त्यांच्याविषयी जाम ऐकले. आता प्रत्यक्ष जाऊन बघते मी काय आहे RD दादा. माझी दुसरी भेट आहे, पण RDला बघितल्यावर सगळ्यांना कळेल कोण आहे RD. चला दाखवते तुम्हाला. तर किंग मेकर आलेले आहेत. विचार कुठले? नमस्कार नमस्कार. तर आपल्या सर्वांचे चाहता RD आलेला आहे आपल्या डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच. आणि चला आता बघूया स्टेजवरती आपले सगळे आगरी फ्रेंड्स, कलाकार, त्यांच्यासोबत आपण RDला भेटणार आहोत.
अनुताई तूच सांग आता काय बोलायचं आता. आणि पहिल्यांदा आरडी Yes, अक्षय भाऊ काय वाटतं, कसं वाटतं इथे आल्यानंतर, काय वाटतं? आयडी बोलव तुम्हाला खूप छान वाटतं. बोलव होती दरवेळी सांगितलेलं पण भेटू तरी नव्हतो. आता कसं वाटतं हिच्या ब्लॉग मध्ये आपण बोलूया. आणि असेच कार्यक्रम तुम्ही नेहमी ठेवत जा आणि आम्हाला बोलवत जा. असं सोन्यासारखे हसबंड कुठे भेटले आज. सेल्फी पॉइंट. दादा आणि 2022 आणि याही चेहऱ्याला कोणत्या इंट्रोडक्शनची खऱ्या अर्थानं गरज नाहीये, पण या कार्यक्रमाची फॉर्मॅलिटी म्हणून आपण स्वागत करूयात आर.डी. किंग सरचं स्वागत. आणि त्यासोबत युट्यूबर ज्योतिताई पाटील यांनाही विनंती आहे, आपण मंचावरती आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या कार्यक्रमाचे सर्व महेंद्र दादा पाटील यांच्या वतीने नियोजन लोढा पलावा महोत्सव धर्मराज फाउंडेशन यांच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आर.डी. किंग अर्थातच रुपेशजी फुलावले भाऊ यांची उपस्थिती आणि ज्योतिताई पाटील यांची उपस्थिती आहे. जरूर अगोदर त्यांच्याशी आपण बोलू आणि त्यांचाही सन्मान आपण सर्वजण या मंचाद्वारे करणार आहोत. आणि भाऊ प्रथमतः सहर्ष स्वागत आहे तुमचं आणि डोंबिवलीमध्ये या लोढा पलावा महोत्सवामध्ये सहर्ष स्वागत आहे. इथे आल्यानंतर हा जो क्राऊड आणि तुम्हाला निमंत्रण खऱ्या अर्थानं या आयोजकांद्वारे देण्यात आलं, महेंद्रदा पाटील यांच्याद्वारे देण्यात आलेलं आहे. काय म्हणाल, इथे आल्यानंतर प्रथमतः कसं वाटतंय? खूप छान वाटतंय जे तुम्ही प्रोग्राम भरवतायत, मातृभाषेला आपल्या जपतायत, आपले जे सण साजरे सगळे करतायत ते मला खूप आवडतंय. असंच सण आपले जपत जावा हेच माझी इच्छा आहे. तर नाही होणार, हा वाघासारखा भाव आहे तुमचा, हा तुम्हाला मोटिवेट करत राहणार मरेपर्यंत. माझे रील्स नक्की तुम्ही एकदा चेक करा. सहसह जर आता असं नाही भेटलं ना तर माझं नाव बदला. मराठी असे एकदम उठून उभे राहणार आणि परत जीव द्यायचं मनामध्ये येणार नाही. हेच सांगेल की माझे रील नक्की बघा. आई ताई बहिणींनी सगळ्यांनी बघा. सगळ्या प्रकारचे रील भेटतील तुम्हाला, सगळ्या प्रकारचे नक्की चेक करा. वा, शब्दात किती ताकद आहे मित्रांनो. जरूर एकदा आर.डी. किंग या इंस्टाग्रामवरती चॅनलवरती जा, त्यांच्या ऑफिशियल पेजवरती, आणि बऱ्याच दादांच्या ज्या रील्स आहेत जरूर पहा. आणि ज्योतिताई देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि यांना तर आपण सर्वजण ओळखतच आहोत, पण ज्योतिताईंना देखील मुद्दाहून विचारेन. आज स्टेजवरती आलेला आहेत आपण. त्या अगोदर देखील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आला होता, होम मिनिस्टर आहे ते. येस, सो आज पण ॲज अ गेस्ट काय वाटतं इथे आल्यानंतर आणि काय भावना व्यक्त करा आजच्या अंतिम दिवसाप्रसंगी? खरं तर खूप छान वाटतंय आणि आपल्या सगळ्या आगरी गोली बांधवांना एकच बोलायचं आहे, आज सगळे जण इथं आलेत, माझे सगळे मित्र आलेत, सगळे रील स्टार आलेले आहेत आणि हे सर्व आपले महेंद्र दादा त्यांच्यामुळे झालेलं आहे. कारण निलजे पलावा लोढा महोत्सव 2026 हा खरंच खूप चांगला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरतो. आज शेवटचा दिवस आहे, आज पण प्रचंड गर्दी आहे. आणि काल मी कार्यक्रमसाठी आलेली खेळ पैठणीचा 1 नंबर झाला. त्याच्यात आजची जी संख्या बघून वाटतं कार्यक्रम फुल सुपर डुपर हिट झालेलाच आहे. तर धन्यवाद मला बोलल्याबद्दल. खास करून अनुदा रोशन पाटील माझी मैत्रीण आहे, पण आज सध्या ती इथे आहे म्हणून तिला थँक्यू बोलणार आहे. का तिच्यामुळे सर्वजण आम्ही सर्व रिक्षाच्या खाली बसल्या सर्वजण आज तिच्यामुळे आम्ही एकसाथ आलेलो आहोत. खूप खूप धन्यवाद. मैत्रीण जरूर आहे, पण मी म्हणेन अनु म्हणजेच ज्योती आणि ज्योती म्हणजेच अनु, हे सगळ्यांना माहिती आहे. दोघे एकमेकाच्या सावलीत. या मैत्रीबद्दल काय म्हणशील? जरूर जरूर. कशी सुरुवात झाली, कधीपासून मैत्री, आताची मैत्री किती वर्ष, ही मैत्री किती वर्षाची आणि त्यामध्ये काय काय तुम्हाला पाहायला मिळालं? खरं तर सुरुवात आमची आता 4थं वर्ष चालू आहे मैत्रीला. आणि याच महोत्सवामध्ये आम्ही भेटलेलो जेव्हा प्रवीण दादा यांचा ऑर्केस्ट्रा होता. त्याच्यानंतर आता परत त्यांचा आहे, म्हणजे परमेश माळी त्यांचा सर्वांचा ऑर्केस्ट्रा होता, तेव्हा आम्ही पहिले भेटलेलो. आणि माझी आणि अनुराची पहिली भेट या महोत्सवामध्येच झालेली. त्या महोत्सवामध्ये मी नवीन होती तरी पण भरपूर तिने मला प्रतिसाद दिला आणि सर्व माझा मेकअप पासून साडीचा लुक सर्व तिने केलेला, अनोळखी असून सुद्धा. आणि तेव्हापासूनची आमची सुरुवात झाली मैत्रीची. तर आजपर्यंत या स्टेजवरती आम्ही दोघी जणी आहोत. तर प्रवीण दादांना पण विचारूया कसं वाटलं आमच्या मैत्रीला बघून. मी नेहमी बघतो तुम्हाला, आनंद होतो तुम्हाला एकत्र बघून. पण तुम्ही होतं का 1 वर्ष झालं, किती वर्ष झाले? 3 वर्ष. केक आणले का? नाही आणला? तर धन्यवाद तुमचे. थांबा 1 मिनिट. केक आणायला पाहिजे, म्हणजे फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी आहे त्यांची 4थी ना. येस येस येस, मैत्री असायलाच पाहिजे. हजारो रक्तांच्या पलीकडचं नातं म्हणजे मैत्री.
आणि जेव्हा कोणी आपल्या मागे नसतं तेव्हा मैत्री, मित्र मैत्री हे नेहमीच आपल्या सोबत असतात. यस, तुमची अशीच मैत्री दीर्घकाळ टिकून राहील. पण आमच्या दोघींची मैत्री आहे. पण हे जे सर्व बसलेत ना खाली, जर आता लाईव्ह फिरला असतं तर दाखवलं असतं. प्रत्येक जण एकूण एक सगळे आमचे मित्रमैत्रिणी जे खाली बसलेले आहेत, सगळे जीवाला जीव देणारे. एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा. भरपूर लांबून आता आले तिकडे, पनवेल पासून, उरण पासून भरपूर लांबून इकडे सर्वजण आलेत, लालबाग पासून. हे सगळं मैत्रीच्या खातीर आले. कोणी पैशाने विकत घेतलेले नाही. बाबा, एका शब्दा खातीर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल महेंद्रदादा पाटील यांच्या वतीने पुन्हा एकदा आभार. आणि आपल्या मंचावरती RD भाऊ आणि त्यासोबत ज्योतिताई आहेत, त्यांचाही सन्मान या मंचाद्वारे केला जाणार आहे. मी या महोत्सवाचे सर्व आदरणीय महेंद्रदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण RD किंग आणि त्यासोबत ज्योतिताई पाटील यांचाही सन्मान करावा. समाजातील प्रत्येक घटकाला जो कुठेतरी खचलेला असतो त्याला पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभारी देऊन जगण्यासाठी प्रवृत्त करणारा हा आवाज आहे. RD किंग या ऑफिशियल पेज वरती जरूर जा आणि त्यांचे जे काही रील आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत, या आवाजात भरपूर ताकद आहे. जरूर आपण पहा. ज्योतिताई आपले आभार. पुन्हा एकदा विनंती, आपण असं नसतं सर्वच तर आता मस्तपैकी सर्वजण नाचून झालो आम्ही. आता आलो जेवायला इकडे. अजून सगळेजण येत आहेत. सध्या मी अवनीताई आहे आणि सोबत आहे अवनीताई आहे आणि इथे सँडीला आहे, इथे RD आहे. कसं वाटलं आमच्या इकडे येऊन? खूप भारी वाटलं. गोल्डन हार्ट माणसं तिथे मी फक्त ऐकून होतो, पण आज साक्षात बघितलंय. तर गोल्डन हार्ट माणसांकडे मी असं दरवेळी येत जाणार. दरवेळी यायचंच आहे तुला आता. यायचंच आहे, उतरायचं त्याला मैदानामध्ये. वाघ नेहमी येणार नाव टाकता. मला पण काही प्रॉब्लेम असेल माझी रील्स बघा, मोटिवेट व्हा आणि वाघासारख्या लढा. माझ्या इंस्टाग्रामचं ID आहे RD King 500. तुम्हाला रील्स नक्कीच बघितले असणार. नक्कीच. जय शिवराय. जय शिवराय. इथे माझा मिस्टर आहेत. काय मग कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन? हो आवडीताई, तुम्हाला कसं वाटलं हळदीला येऊन? हळदीला येऊन मी इथली जाऊ, तुम्ही सिलेक्ट करा. हळदीला येऊन कसं वाटलं? भारी वाटलं. पण आता स्टेज तुटला तुटत होती भीती वाटते. हळदी कशा होत्या? आता जे पण येतील ना सगळ्यांना हाच प्रश्न विचार. स्टेजवरती कसं वाटलं तुम्हाला हळदीला? तोच चित्र बैलगाडा. हळदीवरनं नाचून आलेले आहेत सगळे. हळदीवरनं नाचून आलेत. आता जेवून घ्या. मला आता जेवताना माझ्या दातावर मी काय सांगते, हळदी झाल्या का? जेवायला पिठा आहे, वालाचा पिठा. व्यंजन असते आमच्यामध्ये, व्यंजन असते विचित्र एकदम. अशी नाचतं असतं खाली पण पडेल. डबल टॉम्बो आहे ती. त्याला कधी चढली?
विचार काहीतरी आम्हाला विचारलं ओरिजिनल हळदीमध्ये आलं तर मस्तपैकी चिकन आहे, इथे भाकरी आहे आणि कसं आहे नक्की ना? लाल नाही मी नसेल चांगलं तर नाही बोलतो, पण आहे चांगलं तर आहे. कधी मग मला गणेश दादा आणते वेटर बनवलं मी त्याला ती बघ तिला का धसका लागला? आवनी त्यांनी सोय करत घेते पाण्याची सर्वांना. आवनी ताई जेवणार नाही, पण सगळ्यांना पाणी वाढणार आहे. पाण्याचं काम करायचं पहिले, पुण्याचं काम आहे. तर सगळेजण जेवलोय मस्तपैकी. हळदीत आलो आम्ही. हळदी कोणाच्या होत्या? हळदी कोणाच्या होत्या? बिड्डा निसाला जितले एवढा भारी वाटला असं वाटत माझ्या नवऱ्याला काय बोललीस तू? दादा सॉरी नाही, सलमान खान. पण माझा नवरा पहिले सलमान खानच होता. सलमान खान केस होता ना नाही, म्हणजे पहिले सलमान खानच बोलायचे त्यांना. तू बोल बोल, तुला परमिशन आहे, तू बोल सलमान खान बोल. तर चला, अशा प्रकारे आता ब्लॉग इथं संपवते आणि चालू आहे. खरंच सगळ्यांना खूप भारी वाटलं आणि तू असं येत ना आमच्यामध्ये सर्वांमध्ये. नक्की ऑलवेज मी येणार प्रेम देता तुमच्याकडे येणारच आहे आणि खूप भारी पाहुणचार करता तुम्ही, मला लय आवडलं. भारी यायचे आहे आता. Yes, अक्षय, always. तुमचं सगळं आमचा सांगा. आगरी कलाकार आहे वरती. हा पण आमचा हिरो आहे एकदम. सगळ्या गाण्यांमध्ये एकदम रॉक स्टार एकदम. आपल्या आगरी समाज आपला मराठी माणूस आहे. सगळ्या एकत्र राहायचे आपल्याला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाय बाय. हे जेवलं का? बाय 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 बाय. मेकअप कमाल. चला बाय बाय. जेवला? चलो चलो बाय. मला असं व्हायला लागतं बाय बरोबर मला असं व्हायला लागतं बाय अरे किती किंग मेकर बस झालं बंटी बंटी काय एकदम ओके चला मग. हल्दी कसा आवडीचा शोकच वाटला मस्त एकदम कूल. असं सगळ्यांच्या हळदी जाऊन अंमल करायचे. चला चला चला, तुमची सोय केली मी. खाली बघितलं मी. सोय झाले. जेवून निघा तुम्ही. बिड्डा खाऊन या. बिड्डा झालेला आहे. अवनीताई बिड्डा खाऊन या. बाय बाय. चला. चला बंधू. आता कार्यक्रम संपलाय आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर हा सगळा उरकायला घेतला माझा ऑर्केस्ट्रावाल्यांनी. सगळी दमली. आपल्याच्या नंतर असा संसार उचलायला लागते यांना. त्यांचा लाईफ बरं आहेत ना. आवाज बसला माझा आता. हे बघा सगळं आता उचलायला घेतलंय त्यांना. संसार भांडी. कार्यक्रम कसा वाटला हळदी कशा होत्या? मजा आली ना काय होतं? हळदी होत्या का? तुम्हाला मजा आली ना हळदी असो मस्त असो आम्ही घाबरलो. आपण दंबालच करू स्टेज तुटलं असं त्या नाही नाही तुला अंबुजा सिमेंटचं बनाय पण आता सर्वजण असं विचारतायत काय मला असं चिंतकले हे मला माझा फोटो काढायचा आहे. सगळेजण विचारतात महोत्सव होता का हळदी होत्या काय? दोन्ही मिक्स. हल्दी होणार आहे नाही पण खूप मजा आली. खूप छान गाणी बोलली सर्वांनी. असेच काम करत राहा. आता तुमचा संसार सगळा उचला आणि घरच्या घरी चला. रजनी छान गाणी बोललात आणि यांना तर बाबा सर्वजण ओळखतात. आली खूप आवाज ट्रेंडिंग. या लाईटीने जाम त्रास दिलेला आहे. तर खूप छान वाटलं परत भेटून. आणि असेच पुढे जात राहा. अशीच गाणी बोलत राहा आणि अशीच आम्हाला नाचवत राहा आणि आम्ही असेच नाचत राहू. चला तुम्ही पण. तुमचं नाव काय? महेश छान गाणी बोललात. मस्त असं पुढे गाणी बोलत राहा.